आता आणलाय हे देबो प्युअर चुचीवणी नाक आहे की त्याचा आता आणलाय पोपटाच्या हो कितीला आणला येऊ 30,500 घर बांधलं जमीन घेतली हिर पाडली पाईपलाईन केली होय हो आणि बोकाड दिसत नाही शर्टात हाय की बोकड हाय का हाय की बर बर मग त्याला आतापर्यंत मागणी वगैरे झाली असेल लय लोक येऊन गेली होती मागून कितीपर्यंत मागितलं मागितलं तर लाखा पण मागितलाय लाखापर्यंत हो नमस्कार नमस्कार बाबा तुमचं नाव सांगा हनुमंत बाप्पा मासा बर आणि तुम्ही राहायला कुणीकडे आहे ते खाली आहे कोंडव्या शिवारात बर आणि मूळ तुम्ही राहणार कुणीकडचं मसवडच्या खाली पळसावड बर म्हणजे आता तुम्ही असं चारत चारत पुढं आला इकडं हो असं चारत चारत असं जाणार पुढं नाही इथंच इथंच हो, 6 किती महिने. दिवस 6 महिने 6 येतच महिने. का हो आणि त्यानंतर मग गावाकडे गावाक बर बर ठीक आहे मला सांगा बाबा किती वर्ष झालं तुम्ही ही व्यवसाय करताय ही मला वाटतं 2 डुया झाल्या म्हणजे 2 डुया आज्या पंचेच्या डुया गेल्या हा. त्यातच आता म्हणजे पिढ्यान पिढ्या आले म्हणायचं हो हे आमची डुई चालू आहे तिसरी डुई चालूच आहे बर बर मला सांगा सुरुवातीला आता सुरुवात कशी केली हे विचारणं योग्य नाही कारण की आता पिढ्यान पिढ्या आलंय म्हणल्यावरती हो. तुम्ही राखत चाललाय राखत चालले बरं मला सांगा की यामध्ये आता बकरी किती आहे ती बकरी 100 बकरी आहे की आपलं होय हो आणि शर्ट शेरडा सहित हो मग मला सांगा शेळ्या दिसत नाही त्या जास्त हाय शर्टच्या थोड्या आहेत बकरी जास्त आहे ते बरं शेळ्या मेंढ्यांमध्ये का ठेवता हो त्याला माणसं कुठून आणायची बर आणि म्हणजे शेळ्यांना जास्त माणसं लागते ती का हा शेळ्याला 2 माणसं बकऱ्याला 2 माणसं कुठून आणायची हा म्हणून मिक्स मध्येच आपल्या थोड्या सांभाळल्या त्या. हा बर मला सांगा दिवसभर ह्यांचा तुमचा कार्यक्रम म्हणजे कसा असतो सकाळी उठल्यापासून किती मेहनत असते काय काय करावं लागतं सकाळी 10 वाजताची उठली हा का संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालूच आहे 7 वाजेपर्यंत फिरणं चालू हो कामाला बंद नाही नाही बर आता ह्यात मेंढ्या काय काय मोठ्या मोठ्या दिसतात हो की कुठल्या जातीच्या मेंढ्या म्हणायचं माडगाव जातीच्या माडगाळ हो मग माडगाळ जातीला तर लय भाव आहे ऐकून आहे मी हो हा? हाय लय भाव आहे अहो, कोटी कोटी मध्ये मेंढ बघितल्यात हायत हायत आहे की आपण बघितले ते हो आटपाडीच्या जत्रेत ही आलेली मोठमोठी हो मग मला सांगा तुम्हाला यातनं नाही म्हणलं तरी वर्षाला नफा कसा होतो नफा होते चारून कोण आपला लाख 2 लाख रुपये होते 1-2 लाख राहते हो म्हणजे बारकी पिल्ल विकता का तुम्ही बारकी विकतो का मोठे झाल्यावर विकतो जशी असेल अशी मग ह्यांना दिवसभर फक्त फिरून चारायचं हो फिरून चालायचं ह्यांना खुराक बिराक काय खोराक मका आहे गहू आहे ज्वारी आहे मका गहू ज्वारी हो भरडून का तशीच मिक्स कवा भरडून कवा आम्ही हाय अशीच बर बर त्यात मेंढीला किती पिल्ल होत्यात कवचित 2 नाही ते एकच हो मग एकच पिल्लू होतंय हो आणि तरी बी मग तुम्ही एवढ्या मेंढ्या सांभाळ्यात आणि शेळ्या कमी सांभाळ्यात का तसं शेळ्याला लय झाड लागतं झाडपाला लागतो हा मेंढ्यांना झाडपाला नसला तरी आपली फिरवून वावर असली तरी तर जमतं. हा म्हणून तुम्ही एक चारण्याची सोय म्हणून आपलं हा हा नाहीतर शेळ्या उत्पन्नाला ऐकतात का? ऐकत नाही त्या नाहीत ऐकत नाही ते ऐकत बरं मला सांगा की आता समजा आपण बघतो की सुशिक्षित बेरोजगारीचं प्रमाण वाढलंय हो पोर शिकू बेरोजगार आहेत तुमच्या मोबाईलला करून देतो ना डायरेक्ट दाखवतो तुम्हाला समक्ष मग तुम्हाला काय वाटतंय की ही व्यवसाय करायसारखा आहे का चांगला आहे हा? चांगला आहे बरं सुरुवात करताना किती ह्याच्यापासून करायची आपल्याला आपल्या जशी ताकद असेल अशी घ्यायची बर म्हणजे 5-10 पासून सुरुवात केली तरी जमते जमते या नाही म्हणलं तर समजा एखाद्या जोडप्याचं कुटुंब चालायला हा त्याला किती राखावे लागतील शेळ्या म्हणलं तर शेळ्या घेतल्या तर किती शेळ्या पहिल्यापासून चालून आलेली आपली तीच आहेत पिढ्यान पिढ्या शेळ्या लागतेल्या म्हणजे एका जोडप्याचं कुटुंब जगतंय आपाप हा. बरोबर हा हो बरं, ठीक आहे मग आता मला सांगा की आता समजा आपण बघतो की आपल्या अशी पोरांना जातवान बाबा मुली फितवान देत नाही. इगळी का ठेवली नाही किंवा तुम्ही ही लांब शेळ्या कानी पाळते बिना म्हणतात. तसलं का नाही ठेवलं किंवा काय म्हणतात ह्यांना लांब तुम्ही काय कानाची सांगताल तसली की काय बाबा ठेवली ह्यात उत्पन्न आहे उत्पन्न आहे म्हणून सांगतोच की होय. आपण हो पण माणसं म्हणतात ना की नोकरीच पाहिजे आपण नोकरी कुठून आणायची बोकाड पाहिजे. नसल्यानंतर हा हा मग ही ऐकतंय का हे नोकरीला ऐकत नाही नोकरीला नाही ऐकत नाही ऐकत तुम्हाला सांगतो हा त्यात रोज आम्हाला नाही म्हणलं तरी बकरी बसली तर 400-500 रुपये मिळतात होय हा नुसतं बसवायचं बसवायचं हा, म्हणजे ह्यातनं बी नफा किती आहे ही माणसांना फक्त समजत नाही हा नाही समजत फक्त ही दिसताना दिसतंय की आपलं दिवसभर फिरायला लागते हा मागं फिरायला लागते मग ते ऐकतं पण खुर्चीवर आम्ही बसून बकरी बसली बर तर 500 रुपये रोज घेतो असं आहे हा आणि आता शेळ्या तर काही कमी दिसत मग ह्याचं तुम्ही काय दूध बीध विकता का शेळ्यांचं किंवा काय विकतो की विकता हो
शेळ्यांची पिल्ल किती महिन्याने विकता बरं तुम्ही? 6 महिन्यानं 3 महिन्यानं. 6 महिन्याने विकता? हो. आणि शेळ्यांना 2-2 3-3 पिल्ल होते? 3 होती ती, 2 होती ती. बरं. सरसले कोण 2 3 कमी, पण 3 सरस 2. होय. हो. मग मला सांगा, शेळ्या आपल्या कुठल्या जातीच्या आहेत का गावरानच? गावरान शेळ्या आपल्या, पण उस्मानाबादी. होय. हो. आणि बोकाड दिसत नाही शहरात, आहे की बोकुड? आहे का? आहे की. बरं बरं. बोकाड किती वर्षाचा आहे? 3 वर्षाचा बोकुड आहे. होय. हो. ठीक आहे. मग त्याला एवढे दिवस का ठेवला हो? ईदला वगैरे विकत का नाही तुम्ही? याला आपण ह्या बेण्याला कुठं आणायचा? म्हणजे शेळ्यांना पिल्लासाठी दुसऱ्याचा कधी आणायचा मागून हा. आणि कुणाला हात पसरायचा, कोणाला हात त्याच्यामुळे आपलं स्वतःच ठेवलंय. स्वतःचा ठेवलाय. बर. मग त्याला आतापर्यंत मागणी वगैरे झाली असेल? लय लोक येऊन गेली होती मागून. कितीपर्यंत मागितलं? मागितलं तर लाखा पण मागितलाय. लाखापर्यंत? हो. कोणचा व ही का? हो. आता आणलाय. हे देव. प्युअर चुचीवणीच नाक आहे की त्याचा? हो, आता आणलाय. पोपटाच्या? हो. कितीला आणलाय? 30,500. कुठल्या बाजारात? गोरडवाडी. होय. माळशेर तालुक्यात. होय. हो. प्युअर बेण्यासाठीच की? हो, बेण्यासाठी. प्युअर चुचीवणीच नाक आहे की त्याचं? मग म्हणजे चांगलं उत्पन्न आहे. हो. म्हणजे मला हे सांगायचंय की जे सुशिक्षित बेरोजगार आहेत, ज्यांना थोडीफार जमीन आहे किंवा घरची परिस्थिती जरा बऱ्यापैकी आहे, होय की. त्यांनी नोकऱ्याच्या मागे का पळावं? ते त्यांना हा बसलंय. लग्न व्हायचं नाही, हा. पुरी देत नाही देत ती. नाही ती म्हणून का कुठं आहे माझा पोरगा मुंबईला, कुठं आहे पुण्याला आहे. हा. पण हे व्यवसाय ऐकत नाही. ऐकत नाही. एखाद्या जोडप्याला 10 शिरडा असली तर ते लई तुमचं झाली. चालतंय. हो. म्हणजे कुणापुढे हात पसरायची गरज नाही. काय नाही, काय नाही. बरं मला सांगा, हे आपण म्हणतो आपण जनावर राखतोय किंवा ही पशुधन म्हणतो आपण, हो. बरोबर का नाही? होय. ही पशुपालनच आहे आपलं, हा. ह्याच्यावरच रोजीरोटी आहे, हो. ह्यातनच 2 पैसे मिळतात. मिळतात. मग ह्याच्यावरती आपली काय प्रगती झाली बरं आतापर्यंत? आता पिढ्यानपिढ्या आलंय म्हणल्यावर साहजिक आहे, ते काय चांगलं वेगळं झालं नाही. आपलं. चांगलं. हो. म्हणजे अशी काय वेगळी गोष्ट झाली का की बाबा आपण ह्याच्या पायावरती करून दाखवलं किंवा घेतलं? एखाद्या नोकरदाराच्या घरी नाही, पण ती सुद्धा आपण घ्यायची ताकद आहे ह्याच्या पायावर. हाय हाय की. अशा काही गोष्टी घेतल्या का तुम्ही? होय होय. घर बीर बांधलं घर वगैरे अशा बांधलं, जमीन घेतली, हिर पाडली, पाईपलाईन केली. गोष्टी? होय. हो. जमीन किती लाखाची घेतली हो? जमीन 5-6 लाख जमीन घेतली या. आणि विहीर पाडली? हिर पाडली, 100 फूट पाईपलाईन नेली या. कशाच्या जीवावर सगळं? ह्याच्या जेव्हा बकऱ्याच्या बकऱ्या आणि जेव्हा. शेळ्याच्या? हो, शेळ्या मेंढ्या. हा, म्हणजे मला या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो एवढंच सांगायचंय की आपण म्हणतो की शेळीपालन शेळीपालन, पण शेळीपालनाकडे बघण्याचा पण दृष्टिकोन बदलला पाहिजे. आणि आता आपण बघतोय बाबा की काही जण काय करतात, 10-15 शेळ्या घेतात आणि बंदिस्त करतात, करते ते बंदिस्त बी आहे ते. किंवा गावरान नाही तर आणत बाहेरच्या जातीच्या आणतात हो. आणि बंदिस्त करून पाळतात. पाळते ते. मग तुम्हाला काय वाटतंय, ती बरं का आपलं गावरानच बरं? ही बरं. का हो? त्या बक्षी. मग त्या शेळ्यांना म्हणतात लाखाची शेळी असती, दर बी जास्त येतो त्याला, नाही, तरी बी दर- गावरान का बरं? दर आहे की तिला बी नाही असा नाही. दर तिला बी आहे आणि हिला बी आहे. हा नाही असा नाही. हा पण फिरून जेवढी शेळी राहील हा तेवढी चांगली राहते. चांगली राहते. हो. म्हणजे तिला रोगराई कमी, रोगराई कमी. नाही आणि तर बंदिस्त आहे, तिला सारखं इंशन चालू आहे. सारखं इंजेक्शन झालं. हो. आता मी बऱ्याच जणांच्या मुलाखती घेतल्यात, बऱ्याच जणांच्या शेळीपालनाबद्दल एक मत किंवा व्हिडिओ घेतले. होय. प्रत्येक जणाचं मत हे आहे की बंदिस्तवाल्याला सारखं इंजेक्शन आहे, हो. थोड्या थोड्याला इंजेक्शन आहे, हाय हाय. आणि गावरानला काहीच नाही. काय नाही, काय नाही. बरं मला सांगा, ह्याला तुम्ही वर्षभरात आता दिवस रात्र फिरायचं म्हणायचं थोडक्यात, हो. पाऊस असो काय असो, काय बी असो. सोडल्याशिवाय पर्याय नाही. परव्या नाही. मग ह्याच्यामध्ये काय अडचणी येतात का किंवा रोगराई येते का? काय बारीक नाही, मोठं काय छोटं मोठं काय? कवचित कवचित. बरं. आणि ह्याला तुम्ही जंतनाशक वगैरे देता का? तर लसी वगैरे टोचता? हा हा टेस्ट. म्हणजे ह्या गोष्टी फक्त काळजीपूर्वक करणं गरजेचं करणं आहे. आहे. लसी हो. ह्याच्या व्यतिरिक्त ह्याला काटा मोडत नाही. काय नाही, काय नाही. बरं. आता मला सांगा की आता शेळ्या दिसतात, बकरी दिसतात, ह्याच्यामध्ये मेंढ्यांना तर 1 पिल्ल होते, हा. शेळ्यांना 2. हो. शेळ्यांचं उत्पन्न चांगलं आहे, फक्त झाडपाला लागतोय म्हणून आपण कमी ठेवल्या, हो हो. बरोबर? हेच हा. कारण. मग मला सांगा की आता करण्यासारखं आहे, केलं पाहिजे. होय की. आता वर्षाकाठी उत्पन्न जवळपास सगळ्यातनं किती भेटतंय? 2 लाख 3 लाख भेटत. म्हणजे आपलं भागतंय म्हणायचं. हो. बरं, ठीक आहे. बरं मला सांगा बाबा, आता समजा आपण ह्याचं दूध विकतो, हो. कसं लिटर जाते किंवा कशा पद्धतीने 40 विक्री होते? पण जाते, 40 45 50 60 जशी फॅट लागल अशी. होय. हो. मग ह्याचं दूध कशाला विकता? डेअरीला. डेअरीला दूध जातं? हो. बर. आणि असं घरगुती बी माणसं नेत असते ना? नेते ती लहान मुलांना नेते हे ती नेते ती. किंवा आजारावर बी चालतंय. चालतंय. बरं, कुठल्या कुठल्या आजारावर चालतं बाबा शेळीचं दूध? आयुर्वेदिक म्हणतात, झाड पाल्याचं. दूध कुठल्या बी आजाराला चांगलं चालतं. होय. हो.
जन्मल्या मुलाचं लय चालतं. लय चांगलं. हो, त्याचा फायदाच काहीतरी 4-5 दिवस माणसं पाचते जन्मलेल्या मुलाला. हो. हो, ठीक आहे, चालतंय. बाबा, आम्हाला चांगली माहिती दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि मित्रांनो, अशाच अनुभवी आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.